ह्या कोण आहेत? यांची ओळख नाही झाली आमची. हा, ही माझी चुलत बहीण ईशा, युवराजची बहीण. अगं बाई, म्हणजे करवलीच की. आणि हे माझे मिस्टर. अच्छा. अजय, नमस्कार. आणि चेतना वहिनी आणि मकरंद भाऊजी नाही आले का? हो, खरं तर त्यांची सुद्धा खूप इच्छा होती यायची, पण आमच्या घरी सुद्धा गणपती असतात ना. हो, आणि आमच्या घरी पाहुण्यांची खूप रेलचेल असते. नाही, म्हणून मग घरी कोणतरी पाहिजे ना, म्हणून ते घरी थांबले. हा, त्यानिमित्तानं माणसं एकमेकांकडे येतात जातात, गाठीभेटी होतात. नाही तर काय, हल्ली प्रत्येक जण आपापल्या व्यापातच असतो, नाही का? हो ना, अगदी खरं आहे. आज सणाच्या निमित्ताने तुम्ही आमच्याकडे आलात. खूप बरं वाटलं. हो. आणि ना, त्या दिवशी माझं विचारायचं राहून गेलं, पण तुमचे मिस्टर नाही दिसत आहेत कुठे? हो ना, ते नाही आले? गुड क्वेश्चन. ते येत नाहीत कुठे. का? त्यांचं पटत नाही. नाही, हरकत नाही. म्हणजे संसार म्हटला की छोट्या मोठ्या कुरबुरी होतच असतात. नाही, पण हे काही नाही, छोटे मोठे रुसवे फुगवे, बाकी काय नाही. हा. हो. काही नाही, नात्यात थोडं जरी प्रेम असलं ना तरी गैरसमज दूर व्हायला वेळ लागत नाही. आणि आज विघ्नहर्त्याच्या कृपेमुळे लवकरच तुमचे गैरसमज दूर होतील. आणि आमची तारिणी देवी आहे ना, तिच्या कृपेनं सगळं भलं होईल तुमचं. देवी आई, खरं तर तुझ्यामुळे आज माझी इरा सुखरूप आहे. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नांची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय देव जय देव. तुला पाणी हवंय? थँक्यू. नको, थँक्यू. एकच घ्यायचा? अजून एक देऊ? नाही, नको, थँक्यू. मोदक खूप छान आहेत, चवीला अप्रतिम आहेत.
आईची आठवण आली मला. होय. कोणी बनवलाय हा? माझ्या नातीने बनवलेत. निशीने. बॉस, हे कॉल रेकॉर्डिंग आहे. हॅलो हॅलो, आले का गणपती बाप्पा? कोण बोलतोय? अरे आम्ही उंदीर मामा. हे बघा, मूर्खपणासाठी माझ्याकडे वेळ नाही. अरे वेळ नाही पण तू केला ना भाऊ मूर्खपणा. अरे तू आमच्या मित्राला फाशीची शिक्षा दिलीस, तू न्याय केला असशील, पण तुझा निवाडा ना आता आम्ही करणार. अरे पिढ्यान पिढ्या गणपती बसतात ना तुमच्या घरी. तुला आता आरतीच्या आधीच ठोकतो का नाही बघ. हॅलो टीम जय सर. आता तुम्ही जी क्लिप ऐकली ती यांची आहे. न्यायाधीश चारुदत्त देसाई सर. आणि यांना जीवे मारण्याची धमकी आली. जज साहेबांना मारण्याची धमकी म्हणजे कायद्याला आव्हान. एवढी कोणाची हिंमत झाली असेल? उंदीर मामा की पाच घ्या, आरती घ्या. आणि हे काय सगळे आहेत कुठे? ते तिथेच गेले असतील. नाही, सरांचे शत्रू खूप असणार आहेत, कारण त्यांनी आजपर्यंत खूप मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना शिक्षा केली आहे आणि सर कायम न्यायानेच वागत आलेत. काय इम्पॉर्टंट काम असलं की सगळे तिकडेच जातात. तिथे गेल्यावर खूप वेळानंतर ते येतात. हो का? बर बर, घे आरती घ्या. बरं एक काम करतो, आरतीचं ताट फिरव, मी आलो. हा. आणि 4 वर्षापूर्वी जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता त्यामधले जे अतिरेकी होते त्या अतिरेकी विरुद्ध सरांनी केस लढवली आणि त्या अतिरेक्यांना फाशीपर्यंत नेले सरांनी. सांभाळून घ्या. गुंजनपूर मधली रॉबरी केस, त्यातल्या दरोडेखोरांना सुद्धा सरांनी शिक्षा दिली आहे. एवढंच नाही, श्रीकोट मध्ये ज्या 5 लहान मुलांची निर्घुण हत्या करण्यात आली त्या खून करणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांनी शिक्षा सुनावली. आणि आता 6 महिन्यांपूर्वी नरहरवाडीतली केस, त्या माणूस बलात्कार करणाऱ्याला सुद्धा सरांनी शिक्षा दिली आहे. करेक्ट. पण मग सर, असे फोन कॉल्स तर न्यायाधीश सरांना खूप आले असणार आहेत. हो, पण आताची सिच्युएशन फार क्रिटिकल आहे. या गणपतीमध्ये तुम्हाला ठोकू अशी थेट धमकी आली त्यांना. त्या गुंडांनी मुद्दाम गणेश उत्सव निवडलाय. का? गणपती त्यांच्या घरातले मित्र परिवार आणि सगळीच जवळची माणसं त्यांच्या अवतीभोवती असणार. और बंदोबस्त भी तगड़ा होगा. हाँ, सामान्य माणसं तर अशी पण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. गणपती तर लय अवघड आहे सर. टीम नीट लक्ष देऊन ऐका. देसाई दरवर्षी आजोळी जातात त्यांच्या मूळ घरी आणि त्यांच्या मूळ घरच्या गणपतीला सर्वसामान्य जनतेला सुद्धा आमंत्रण असतं. ह्याचाच फायदा घेऊन त्यांना घरात शिरणं खूप सोपं जाणार आहे. येस. आणि आपल्या जीवाला धोका आहे हे माहिती असूनही देसाईंनी पोलीस प्रोटेक्शन नाकारलंय. ते म्हणाले, गणेशोत्सवात आधीच पोलिसांवरती एवढं लोड असतं, त्यात माझी भर नको. अशा माणसाची समाजाला गरज आहे आणि त्यांना वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि टीम तारिणी, आता ही तुमची जबाबदारी आहे. सर. येस सर. येस सर. येस सर. सर